मित्र नमस्कार. मागील भागामध्ये आपण जंगल प्रदूषण ही समस्या सुद्धा एक भीषण समस्या बनत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम थेट मानवाच्या आरोग्यावर, येथील जैवविविधतेवर आणि एकूणच संपूर्ण निसर्गावरती कशा पद्धतीने पडतोय, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे आपण समजून घेतलेलं होतं. मात्र जंगल प्रदूषणामध्ये अनेक घटक असे आहेत की ज्यांचा परिणाम थेट जंगलावरती होत असेल असं आपण कधी मनात सुद्धा आणू शकत नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे की अनेक कामामुळे, अनेक प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे जंगलामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचा परिणाम थेट तेथील जीवसृष्टीवर आणि एकूणच निसर्गावरती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी साधारणपणे 44 लाख हेक्टर जंगलांची तोड वेगवेगळ्या कारणासाठी करण्यात येते. खरं पाहायचं झालं तर पृथ्वीवरती सर्वसाधारणपणे 33% भूभागावर जंगल असलं पाहिजे असं संशोधकांचं मत आहे. सद्य परिस्थितीमध्ये 31% क्षेत्रावरती जंगल आहेत आणि या जंगलांची तोड आणि जंगलामध्ये होणारी खोदकामं याचा मोठा परिणाम जंगलांच्या प्रदूषणाच्या रूपातून होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही जंगलतोड जी आहे ती जंगलतोड आणि होणारी खोदकामं यांचा परिणाम कसा होतो आणि त्यामुळे जंगल प्रदूषण कसं होतं हे आजच्या भागामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं सांगायचं झालं तर जंगल प्रदूषण या विषयावरती 2 भाग करावेत असं माझ्या मनात होतं. मात्र यातील प्रत्येक भाग जंगलांचं प्रदूषण कसं करतो हे जर समजून घ्यायचं असेल तर यापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त व्हिडिओ करणं मला आवश्यक वाटलं आणि त्यामुळं आजच्या या भागामध्ये आपण केवळ खोदकामं आणि जंगलतोड यामुळं जंगलांचं प्रदूषण कसं होतं, वृक्षतोडीमुळं काय परिणाम होतात आणि खोदकामामुळं काय परिणाम होतात याचाच विचार या भागामध्ये करणार आहोत. वृक्षतोड जी केली जाते त्याच्यामध्ये काही प्रमुख कारणं जी आहेत, त्यात इमारतीसाठी लाकूड, बांधकामासाठी लाकूड, जहाज बांधणीसाठी लाकूड, चळणासाठी लाकूड, असं वेगवेगळ्या कारणासाठी लाकूड जे वापरलं जातं त्यासाठी जंगलांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. त्याचबरोबर अनेक भागातली इमारतींचं बांधकाम, शेतीसाठीचं क्षेत्र रिकामं करणं यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते आणि ही वृक्षतोड केल्यानंतर आपोआपच त्या भागातील संपूर्ण जैवविविधता जी आहे तिच्यावरती मोठा आघात होत असतो आणि हा आघात जो असतो तो आघात सहन करण्याची क्षमता असलेले, म्हणजे त्या ठिकाणावरून स्थलांतर करू शकणारे जे घटक असतात ते घटक तेथून स्थलांतर करतात आणि स्वतःचं जीवन वाचवतात. मात्र छोटे कीटक, अनेक प्रकारच्या वनस्पती अशा असतात की झाडांच्या बरोबर त्यांचं अस्तित्व संपून जातं, म्हणजे तिथलं जंगलच नामशेष होतं, त्या ठिकाणची परिसंस्था ही नामशेष होते. आणि हे प्रदूषणाची परिसीमा आहे. स्टीफन हॉकिंग यांनी जसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, माणसाचा जर निसर्गातील हस्तक्षेप असाच चालू राहिला तर 2600 साली पृथ्वीवरचा शेवटचा माणूस शेवटचा श्वास घेईल. तसं त्या परिसंस्थेच्या बद्दल किंवा ज्या ठिकाणी जंगल होतं त्या जंगलाची तोड केल्यानंतर त्या ठिकाणी असणारी ती परिसंस्था ही अस्तंगत होते आणि काही वनस्पती, काही गवतं त्या ठिकाणी राहतात. बाकी पूर्वी जी तिथं समृद्ध जैवविविधता होती ती जैवविविधता तिथून संपलेली असते. खोदकामं हा तर आणखी वेगळा भाग आहे आणि या खोदकामामध्ये रस्त्यासाठी केलं जाणारं खोदकाम, त्या ठिकाणी गौण खनिज म्हणजे मुरुम, दगड अशा गोष्टी काढण्यासाठी केलं जाणारं खोदकाम, हल्ली नदीतली किंवा समुद्रातली वाळू वापरण्यापेक्षा दगड क्रश करून स्टोन क्रश बांधकामासाठी वापरणाऱ्यांच्या मध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे सुद्धा डोंगरांचं उत्खनन केलं जातं. प्रत्यक्ष जमिनीचा भूभाग खोदून त्याच्या आतमध्ये असणारी अनेक खनिजं काढली जातात, त्यासाठीही खोदकाम होतं आणि या सगळ्यांचा परिणाम जो होतो तो जंगलांच्या वरती होतो, जंगल प्रदूषित होतं. त्यामुळे आता खोदकामामुळे जंगल प्रदूषित कसं होतं तर खोदकामासाठी सुद्धा
मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड होते आणि ती परिसंस्थाच आपण नष्ट करत जातो. दुसरा भाग जो असतो, ज्या ठिकाणी आपण खोदकाम केलेले आहे त्या ठिकाणची बाहेर पडणारी माती, अनुपयुक्त माती जी असते ती माती तशाच पद्धतीनं पडू दिली जाते. खरं सांगायचं झालं तर खाणकाम विभागाच्या सूचनांच्या नुसार, निर्देशानुसार अशी जी माती त्या ठिकाणी पडलेली असते त्यावरती तात्काळ हरित आवरण तयार करणं गरजेचं असतं. मात्र अनेकदा तसं केलं जात नाही आणि ही आजूबाजूला पसरलेली जी माती असते त्यामध्ये बऱ्याच वेळा जड धातू किंवा अनेक परिसंस्थेला नको असणारे धातू, नको असेल इतक्या मोठ्या प्रमाणात असणारे ते धातू त्या ठिकाणी तसेच उघड्यावरती राहिलेले असतात. ज्यावेळेस पाऊस पडतो त्या पावसाच्या बरोबर माती तर येतेच, पण माती बरोबर अशा प्रकारचे विविध क्षार, विविध संयुग ही त्या पाण्याबरोबर वाहत येतात. पाणी प्रदूषित झाल्यानंतर आपोआपच त्या पाण्यातील परिसंस्था किंवा पाण्यातील जैवविविधता जी आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होतो. प्रत्यक्ष नदी प्रदूषित झाली म्हणून हायड्रिला सारख्या वनस्पतींचं ज्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं अस्तित्व नष्ट होतं अशातला भाग नाही. पाणनिवळीसारखा कीटक जो आहे, जो पाण्यातील धुलीकण खाली ढकलायचा प्रयत्न करतो, त्याचं तिथलं अस्तित्व संपतं अशातला भाग नाही. तो परिणाम फक्त त्या पाण्यातील जैवविविधतेपुरता नसतो तर आजूबाजूच्या वनस्पतींच्या वरती सुद्धा खूप मोठा त्याचा आघात होत असतो. हे आपण लक्षात न घेतल्यामुळं खाणींच्या ठिकाणची माती, खाणकाम करणं तर माणसाच्या विकासासाठी आवश्यक आहे, रस्ते बांधणं तर माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, मात्र त्याचे निर्देश न पाळल्यामुळं, निकष न पाळल्यामुळं जे चुका होतात, ज्यामुळं पाणी प्रदूषित झालं असं आपण मानतो, त्या पाण्याचा परिणाम थेट वनस्पतींच्या वरती सुद्धा होत असतो. आता आणखी एक प्रश्न असा पडतो की पाण्यातून अशा प्रकारचे आलेले घटक अन्नात उतरू शकतात का, वनस्पतीत उतरू शकतात का? तर 100% उतरू शकतात. आणि ही गोष्ट आजची नाही. पहिल्या महायुद्धानंतर जपानमधल्या एका टेकडीवरती इलेक्ट्रिकल कंपोनंट जे होते, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असणारे घटक जे होते, ते निरुपयोगी झालेले घटक सगळे उपकरणाचे भाग एका टेकडीवर नेऊन टाकलेले होते. त्या टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या गावातल्या लोकांना एक वेगळाच आजार झालेला लोकांच्या लक्षात आलं. त्या गावातले लोक चालताना कायम इटाई इटाई असा उच्चार करायचे. इटाई म्हणजे आई ग या अर्थाने तो शब्द तिकडे उच्चारला जातो. आता हे इटाई इटाई म्हणून त्यांचं कन्नं जे होतं ते कन्नं प्रत्यक्षात सांधेदुखीमुळे होतं. ही सांधेदुखी कशामुळे झाली याचा शोध घ्यायचा संशोधकांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्या टेकडीवर पडणाऱ्या पावसाचं पाणी जे खाली येतं ते शेतात ज्यावेळेस येतं ते भाताच्या शेतामध्ये जातं आणि तेथील भातातून कॅडमियमची काही संयुग माणसाच्या पोटात जातात आणि माणसाच्या पोटात गेलेली कॅडमियमची संयुग जे आहेत त्यातले कॅडमियम आयन हे गुडघ्यांच्या मध्ये, सांध्याच्या ठिकाणी जाऊन बसतात आणि ज्याच्यामुळे तिथल्या लोकांना अतिशय वेदना होतात, झीज होते तिथल्या हाडांची आणि त्या वेदनांच्यामुळं ते चालताना इटाई इटाई असं करतात. भातामध्ये ज्याप्रमाणे उतरतात त्याचप्रमाणे अनेक घटक इतर वनस्पतींच्या मध्ये सुद्धा आलेल्या संशोधकांनी निदर्शनास आणलेले आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी जंगलातील वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा घडत असतात आणि त्याचा परिणाम तिथल्या पक्ष्यांच्या वरती, प्राण्यांच्या वरती कळत नकळत हा होत असतो. अनेक नद्या ज्या असतात त्या नद्या प्रदूषित झालेल्या असतात. त्या नद्या जंगलातून ज्यावेळेस वाहतात त्यावेळेस ते प्रदूषित झालेलं पाणीच तिथल्या निसर्गाला मिळत असतं आणि हे सर्व टाळणं खूप गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे वृक्षतोड ही कमीत कमी करणं, नवीन झाडं लावण्यापेक्षा जुन्या झाडांचं संवर्धन करणं, अतिशय निकडीची गरज असल्याखेरीज झाडांना न तोडणं हे जंगल प्रदूषण टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. निसर्गामध्ये उत्सर्जित होणाऱ्या कार्बनच्या संयुगामध्ये 15% वाटा हा लाकडांच्या पासूनचा आहे. म्हणजे जे पूर्वी झाडाच्या रूपामध्ये कार्बन शोषून ठेवलेला होता त्यातील
एकूण उत्सर्जित होणाऱ्या कार्बनपैकी 15% कार्बन हा लाकडांच्या मधून किंवा जंगलतोडीतून निसर्गामध्ये परत वातावरणामध्ये सोडण्यात येतो। त्यामुळे जंगलतोड केल्यामुळं जंगलांचं प्रदूषण होतच, त्या ठिकाणची परिसंस्था नष्ट होतेच, मात्र त्याचबरोबर जागतिक तापमानवाढीला सुद्धा आपण हातभार लावत असतो। जंगल प्रदूषणामध्ये खोदकामामुळे माती पाण्यामध्ये जाणं आणि पाणी प्रदूषित होणं हा जसा एक भाग आहे, तसा ज्या ठिकाणावरून रस्ता गेलेला असतो, ज्या भागात आपण खोदकाम केलेलं असतं, तिथली झाडं तुटली जातात, त्या झाडावरती राहणारे जीव जे आहेत त्या जीवांना स्थलांतरित व्हावं लागतं किंवा आपला देह गमवावा लागतो। त्यामुळे त्या परिसंस्थेमध्ये ते प्रदूषण झालेलंच असतं, त्या घटकांची संख्या त्या ठिकाणची कमी झालेली असते। त्याचबरोबर जंगलातून ज्यावेळेस रस्त्यासारखी गोष्ट आपण डोंगर खोदून करत असतो, जंगल खोदून तयार करतो, त्यावेळेस त्यावरून इकडून तिकडे जाताना अनेक प्राण्यांना अपघात होतात आणि त्यांना जीव सुद्धा गमवावा लागतो। त्यामुळे जंगल प्रदूषण टाळण्यासाठी अतिशय सुरक्षित पर्यावरण स्नेही अशा प्रकारचे खोदकामे करून रस्ते तयार करणं गरजेचं आहे। या खोदकामांचा आणखी एक मोठा परिणाम होतोय आणि तो यावर्षी प्रकर्षानं उत्तराखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर या संपूर्ण उत्तर भारतातील टोकाच्या राज्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला। खोदकाम मोठ्या प्रमाणात करत असताना त्या ठिकाणच्या जमिनीला बसलेल्या हादऱ्यांच्या मुळे डोंगरांच्या रांगा ज्या आहेत त्या रांगातील माती आणि दगडाचा जो घट्ट थर बसलेला होता तो खिळखिळा झाला आणि तो खिळखिळा झालेला थर ज्यावेळेस पाऊस पडू लागला त्यावेळेस आतमध्ये पाणी जाऊन जड बनला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेले किंवा दरडी कोसळण्याचे प्रमाण आपल्याला आढळून आलं। या दरडी खाली येत असताना अनेक वृक्षांना घेऊन आल्या, मोठ्या प्रमाणात माती, दगड हे सर्व काही घेऊन आल्या आणि नदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला आढळून आले। हे सुद्धा एक प्रकारे जंगल प्रदूषणच असतं। त्यामुळे वृक्षतोड असेल किंवा खोदकाम असतील ही थेट जंगलांच्या वरती आघात करणारी आहेत, जंगलामध्ये प्रदूषण करणारी आहेत, त्या ठिकाणच्या झाडांची संख्या, जैवविविधतेचं प्रमाण हे घटवणारी आहेत आणि दुसरीकडे त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्यामुळं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड असे हरित गृहवायू वातावरणात सोडून तापमान वाढीला सुद्धा कारण ठरणारी आहेत। त्यामुळं जंगलामध्ये खोदकाम शक्यतो टाळायला पाहिजे आणि जरी ते खोदकाम करण्याची वेळ आली तरी ते निसर्गस्नेही पद्धतीनं करायला हवं, तशा पद्धतीनं कार्य करून आपला विकास साधायला हवा, आपल्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून घ्यायला हव्यात। थेट निसर्गावर आघात करून वेळेत काम पूर्ण व्हावं, वेगानं काम पूर्ण व्हावं, यासाठी अवजड यंत्रांचा वापर शक्यतो टाळला पाहिजे आणि तो जर टाळला तर आपण जंगलांचं प्रदूषण कमी ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ शकू। यावेळेस खोदकाम आणि वृक्षतोडीमुळे जे जंगलांचं प्रदूषण होतं याबद्दल आपण थोडक्यात विचार केला, मात्र त्याचबरोबर रसायनांच्यामुळे होणारं प्रदूषण असेल, वणव्यांच्यामुळे होणारं प्रदूषण असेल, प्राण्यांचं प्रदूषण सुद्धा जंगल प्रदूषणासाठी कसं कारणीभूत ठरतं किंवा प्राण्यांचं प्रदूषण कसं होतं हेही आपण जाणणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वनस्पतींचं प्रदूषण हे सुद्धा किती घातक आहे याचा विचार आपण पुढील काही भागांच्या मध्ये क्रमशः करणार आहोत। धन्यवाद।